नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ग्रुप सी 2024 चा एक्सपेक्टेड कट ऑफ कुठपर्यंत लागू शकतो हा आपल्याला बघायचा आहे. रिझल्ट 1-2 दिवसात कळूनच जाईल. मे बी उद्या गुरुवारी किंवा सोमवारपर्यंत रिझल्ट येऊन जाईल. तर नवीन ज्या जागा ॲड झाल्या, ओके, त्या नवीन जागा ॲड झाल्याने टोटल वॅकन्सी किती झालेत? 1618. 1618 वॅकन्सी ॲड झाल्यामुळे कट ऑफ मध्ये डिफरन्शिएट होऊ शकतो. मिनिमम 1.5 मार्क तरी कमी होईल कट ऑफ. 1-2 थोडा मार्काचा फरक पडू शकतो. त्यामुळे नवीन जो कट ऑफ आपण याच्या अगोदर प्रेडिक्ट केला होता फर्स्ट आन्सर नुसार, त्यापेक्षा नवीन 1-2 मार्काने खाली येऊ शकतो. तर आज मी प्रयत्न करेल जवळपास आपला कट ऑफ जवळपास सेमच राहण्याचा ठेवण्याचा प्रयत्न करेल. तर बघूया टोटल वॅकन्सी जे होते आपण नवीन ॲड झाल्यानं एकूण वॅकन्सी आहेत 1618. त्यांना मूल्य घ्यावे लागेल 16 पट, म्हणजे मे बी 25,000 प्लस. ओके, मुलं आपल्याला घ्यायचे आहे. तर त्यामुळे मला वाटते ओपन मेल, ठीक आहे, ओपन मेलचा जो कट ऑफ राहील याच्यात ±1 असं तुम्ही धरा. ओपन मेलचा कट ऑफ राहील ±1 49. हा ओपन मेलचा झाला. हा कट ऑफ झाला ओपन 49. कट ऑफ फॉर ओपन मेल ओबीसी ओबीसी नंतर डीटीए, ईडब्ल्यूएस, जवळपास सगळ्याच कास्टसाठी फक्त एक्सेप्ट एससी आणि एसटी. ठीक आहे. तर ओपनचा जो कट ऑफ लागेल तो लागेल 49 ±1. हा आपला एक्सपेक्टेड कट ऑफ झाला. त्यानंतर आपण बघूया एससी आणि एसटी मेल. तर एससी मेल साठी आपला जो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे तो आहे 48. आपला ॲक्युरेट तेच सांगत आहोत, 48 ±1. ठीक आहे. कारण सध्याच्या ज्या आपण कट ऑफचा रेंज बघत आहोत तो ओपन पेक्षा ±1 टू त्याच्या खाली जाताही नाही कट ऑफ. कारण पुरामध्ये अभ्यास पण वाढलाय, त्यामुळे कट ऑफ पण फार वाढत आहे आणि कॉम्पिटिशन पण तेवढंच आहे. त्यामुळे एससीचा कट ऑफ माझ्या मते 48 ±1. ठीक आहे. त्यानंतर एसटी. तर मित्रांनो एसटी कॅटेगरीचा तेवढा ओपन पेक्षा तर फार कमी लागतोच, आणि त्यांच्या कट ऑफ मध्ये आपण नेहमीपेक्षा आपण एक्सपेक्ट करू शकतो की ओपन पेक्षा 3 ते 4 मार्क कमी लागू शकते. त्यामुळे एसटी साठी आपला जो रेंज राहील तो राहील 45. ठीक आहे. 45 ±1 हा आपला एसटी मेल, फक्त मेल. ठीक आहे. तर हा आपला कट ऑफ झाला मेल कॅटेगरीसाठी. ओपन आणि अदर कास्ट 49 48 आणि 45 हा झाला ओपन ओबीसी, आणि अदर कास्ट हा झाला एससी
हा झाला ST साठी. ठीक आहे. तर यानंतर आपण बघूया फिमेल ओपन फिमेल. माझ्या अनुमते ओपन फिमेलचा जो कट ऑफ राहील तो राहील 45 ±1. आणि हा कट ऑफ खाली राहण्यासाठी खूप काही रिझन आहेत ज्यामुळे हा कट ऑफ खाली येऊ शकतो. जसं की झालं खूप जणांजवळ टायपिंग सर्टिफिकेट हा एक तर मेन सर्टिफिकेट झाला. दुसरा जो झाला पेपरची डिफिकल्टी. हा पेपर ग्रुप बी पेक्षा चांगलाच हार्ड होता. ठीक आहे. त्यामुळे आपण ओपन फिमेलसाठी 45 ±1 हा धरूया. ठीक आहे. त्यानंतर ओपन फिमेलमध्ये सगळ्यात आता ओपन फिमेल OBC EWS नाही धरलं तरी OBC SBC OBC SBC DT नाही DTA कमी लागेल. फक्त OBC ओपनच्या ज्या रेंजमध्ये लागतो तो ओपन OBC SBC हा लागेल 45 ±1. यानंतर बघूया SC फिमेल. SC फिमेलचा लागेल मित्रांनो 43 ±1. हा आपला एक्सपेक्टेड कट ऑफ आहे SC फिमेल. त्यानंतर ST फिमेल सगळ्यात कमी लागणारा कट ऑफ हाच ST फिमेल. हा कट ऑफ राहील 41 ±1. ठीक आहे. इथं 40 करूया आपण 40 ±1. तर आपले झाला हा फिमेलचा कट ऑफ. ठीक आहे. 45 43 40 ±1 ±1 हा झाला ओपन. हा SC ST फिमेल. ठीक आहे. तर हा कट ऑफ खाली येण्यासाठी जे काही रिझन आहे त्यासाठी पहिला रिझन मला वाटते पेपरची डिफिकल्टी. ठीक आहे. हा पेपर ग्रुप बी पेक्षा चांगलाच हार्ड होता डिफिकल्टी. ठीक आहे. त्यानंतर ॲब्सेंटी. खूप जण ऑलरेडी पोस्ट होल्डर असल्यामुळे या पेपरला चांगलेच मुलं ॲब्सेंट होते. तिसरा जो रिझन आहे तो आहे टायपिंग सर्टिफिकेट. कारण खूप जणांजवळ टायपिंग सर्टिफिकेट नसते. या 3 रिझनमुळे कट ऑफ खाली येऊ शकतो. आपल्याला रिझल्ट उद्या गुरुवारी किंवा मग नाही तर नेक्स्ट वीक मंगळवारी या 2 दिवसात आपल्याला रिझल्ट दिसण्यात येईल. मला आता एक्सपेक्टेड उद्याच वाटत आहे, बट नाही लागलं तर नेक्स्ट मंगळवारी रिझल्ट लागून जाईल. याची जी मेन्सची एक्झाम आहे ती होणार आहे 21 सप्टेंबर. म्हणजेच मिनिमम 55 डेज तरी भेटतील आपल्याला रिझल्ट नंतर. तर बेस्ट ऑफ लक मेन्ससाठी. जे विद्यार्थी मित्र 48 ओपनसाठी सांगालो त्यांनी किमान आता तरी मेन्सचा अभ्यास करा. 2-3 दिवस केलं तरी काही प्रॉब्लेम होणार नाही. तर काही आपल्या प्रश्न असतील तर मला कळवा, नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेल.